मंडळी, धनगर समाजाचं राज्यव्यापी आमरण उपोषण एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या अंमलबजावणीकरता पंढरपूर इथं सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाच्या बैठकीत धनगर आरक्षणाचा GR काढण्याचं आश्वासन दिलंय। त्याकरता समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात सुमारे 15% लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं अशी मागणी हा समाज गेली कित्येक दशकं करत आलेला आहे। मात्र राज्यकर्त्यांनी या विषयाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही। या उलट या समाजाला 1990 मध्ये NTC या प्रवर्गात टाकलं गेलं। 3.5% आरक्षण दिलं। नेमकं आदिवासी आरक्षण देण्यासाठी ज्या अटी व निकष आहेत ते धनगर समाज पूर्ण करू शकतो का, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघू। नमस्कार, आपण पाहत आहात विशेष खास। तर मंडळी, लोकसंख्या जास्त असल्याने व NT या प्रवर्गासाठी सरकारनं कोणतेही विशेष सामाजिक व आर्थिक तरतूद न केल्यानं हा समाज आजही भटका समूह म्हणून राहिला आहे। शेळ्या मेंढा पालन करणं हा समाजाचा मुख्य व्यवसाय आहे। देशाच्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्य काळात देखील समाजाचा एकच खासदार, तोही राज्यसभेचा बनला। त्यामुळे केंद्रात मंत्रिपद मिळण्याचा तर विषयच नाही। राज्यात या समाजाला आजपर्यंत 3 मंत्रिपदं मिळाली। यात भाजपनं अण्णा डांगे यांना ग्रामविकास मंत्री बनवलं होतं, तर शिवाजीराव शेंडगे व आनंदराव देवकते यांना काँग्रेसनं राज्यमंत्रीपद दिलं होतं। याशिवाय या समाजाला कोणताही लाभ मिळालेला नाही। राज्य सरकारने या समाजासाठी एक शेळी मेंढी पालन महामंडळ बनवलेलं आहे। त्यासाठी सुद्धा अतिशय अल्प निधीची तरतूद करण्यात येते। हे झालं धनगर समाजाचं मागासलेपणाचं वास्तव। हा समाज जो ST प्रवर्गाचं आरक्षण मागतो आहे, त्याचे निकष तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार पूर्ण करतो का, हे पाहणेही महत्त्वाचं आहे। त्याचाच घेतलेला हा आढावा। कोणता समाज आदिवासी आहे आणि कोणता नाही हे ठरवण्यासाठी केंद्रानं खालील 5 निकष ठरवले आहेत। यानुसार धनगर समाज आदिवासी आहे की नाही हे ठरवता येईल। 1. आदिम अंश असणं हा निकष आहे। धनगर समाज आदिम काळापासून मेंढपाळीचा निमभटका व्यवसाय करत आलेला आहे। धनगर हे आर्यपूर्व काळापासून तोच व्यवसाय करत असलेली जमात आहे, असं इन्थोव्हन व रसेलने नोंदवून ठेवलं आहे। आजही धनगर बहुतांशी तोच व्यवसाय करतात। धनगर हा शब्दही धनाचे आगार या अर्थाने संस्कृतमधून निघाला असून आर्य भाषिक शब्द आहे, असं इन्थोव्हन नोंदवतो। वेगळी संस्कृती, धनगराच्या धर्म परंपरा व प्रथा स्वतंत्र असून बिरोबा खंडोबा त्यांच्याच लोकदेवता आहेत। भंडारा, तळी भरणं वगैरे प्रथा ते आदिम काळापासून जपत आहेत। धनगरी ओव्या, गजनृत्य, सुंबरान हे त्यांचे स्वतंत्र सांस्कृतिक आविष्कार आहेत। नागर संस्कृतीपासून स्वतंत्र भौगोलिक अस्तित्व। धनगर हे स्वतंत्र वाड्यात राहतात। गावापासून हे वाडे दूर असतात। मेंढपाळीमुळे रानोमाळ, डोंगर कपाऱ्यात त्यांना नागर जीवनापासून दूर भटकावं राहावं लागतं आहे। बुजरेपणा हा आजही धनगर किती बुजरा असतो हे आजही दिसून येतं। याला शतकानुशतके मूक समाज म्हणून ओळखलं गेलेलं आहे। नागर जीवनापासून दूर व अलिप्त राहिल्याने त्यांच्यात हे इतर आदिवासीप्रमाणे गुणधर्म विकसित झाले आहेत। मागासपणा, थोर समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांच्यासह कालेलकर आयोगाने या समाजाला अतिमागास ठरवलं आहे। आजही कोणत्याही समाजशास्त्रज्ञाने व जातीविषयक संशोधक अभ्यासकांनी या समाजाला आदिवासीमध्ये टाकू नये असे म्हटलेलं नाही आहे। हे सर्वात महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर या निकषावरून बिहार, UP मध्ये धनगर समाजाला SC मध्ये टाकण्यात आलेला आहे, तर आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये हा समाज ST प्रवर्गात आहे। वरील
5ही निकष धनगर समाज पूर्ण करत असल्याचं धनगर समाजाचं म्हणणं आहे। म्हणूनच त्यांनी आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावं अशी मागणी लावून धरली आहे। तर मित्रांनो, हे झाले निकष धनगर समाज पूर्ण करतो की नाही आदिवासी आरक्षणामध्ये येण्याची ते। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा।